माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना दिला तक्रार अर्ज। महानगरपालिकेच्या मालकीचे अंडरग्राउंड नालीचे चेंबर फोडून सांडपाणी सोडले, तसेच महानगरपालिकेच्या काही रस्त्याच्या भागामध्ये अतिक्रमण केले आहे। याची शूटिंग काढल्याचा राग मनात धरून शिवीगाळ करून जीवे मारायची धमकी दिल्याबाबत तरी योग्य ती कडक कारवाई करावी। अंतोन श्यामसुंदर गायकवाड, उपसंपादक तेज खबर, महाराष्ट्र न्यूज। नागापूर गावठाण सेंट मेरी चर्च पाठीमागे बारसकर रोड, स्मशानभूमी रोड, तालुका जिल्हा अहमदनगर यांनी माननीय पोलीस अधीक्षक यांना तक्रार अर्ज दिला की माझ्या घरासमोर महानगरपालिकेची अंडरग्राउंड नाली असून त्या ठिकाणी चेंबर आहे, त्याला खेटून महानगरपालिकेचा रस्ता आहे। हा रस्ता बारसकर वस्तीकडे जात असल्यामुळे याला बारसकर रोड असे म्हणतात। तसेच हा रस्ता स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। माझ्या घरापासून 200 फुटावर राहत असलेल्या एक अक्षय कांबळे 2, त्याचे आई कांबळे बाई पूर्ण नाव माहीत नाही हे राहत आहेत। त्यांनी महानगरपालिकेच्या काही रस्त्याच्या भागामध्ये घर संडास बांधून अतिक्रमण केलेले आहे। ते कपडे भांडे हे रस्त्यावरच धुतात, त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून रस्त्याची फार मोठी दुरावस्था होऊन ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे। या खड्ड्यामध्ये पाणी साचून दुर्गंधी निर्माण झालेली आहे, त्यामुळे आमच्या व इथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे। हा एक अक्षय कांबळे 2, त्याची आई कांबळे बाई पूर्ण नाव माहीत नाही हे अतिशय नंगाड दादागिरी करीत असते, तसेच त्यांचा व्याजाचा धंदा असल्यामुळे तिच्याकडे पैसा भरपूर आहे, त्यामुळे हे कोणत्याही नागरिकांना, पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना घाबरत नाही। यांचा गावात खूप मोठा धबधबा आहे, त्यामुळे कोणत्याही नागरिक यांच्या विरोधात तक्रार करीत नाही। या तक्रार अर्जावर नागरिकांनी, पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी यांना घाबरून सह्या सुद्धा करीत नाहीत। त्यामुळे एक अक्षय कांबळे 2, त्याची आई कांबळे बाई यांनी त्यांचे सांडपाणी रस्त्यावर सोडले आहे। हे पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे। हे घाणपाणी खड्ड्यामध्ये साचल्यामुळे मच्छरे निर्माण होऊन डेंग्यू, मलेरिया, कावीळ तसेच इतर साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता टाळता येत नाही। आम्ही येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। सांडपाणी घाणपाणी जाण्यासाठी यांनी माझ्या घरासमोरचे महानगरपालिकेच्या मालकीचे अंडरग्राउंड नालीचे चेंबर कोणतीही परवानगी घेता फोडले आहे। हे कायद्याला भीत नाहीत, कारण की यांच्याकडे गोरगरीब लोकांना दिलेला व्याजाचा पैसा भरपूर येत असल्यामुळे हे कायद्याला भीत नाही। त्यामुळे मी माझ्या तेज खबर महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये बातमी बनवण्यासाठी मी मोबाईलद्वारे शूटिंग काढत असताना एक अक्षय कांबळे 2, त्याची आई कांबळे बाई हे मला म्हणाले की आम्ही तुला, पत्रकार, घाबरत नाहीत, तुला काय करायचे ते कर, आम्ही कोणालाही घाबरत नाही, आम्ही रस्त्यावरच पाणी सोडू, तुला काय करायचं ते कर, असे म्हणून मला शिवीगाळ करून जीवे मारायचे धमकी दिली आहे। याविषयी मी MIDC पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार देऊन 504, 506 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। याचा तपास MIDC पोलीस स्टेशन हे करीत आहेत, पण यांच्याकडे पैसा असल्यामुळे हे MIDC पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची तोंड दाबण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, म्हणून मी हा तक्रार अर्ज आपल्याकडे करीत आहे। तसेच यांनी महानगरपालिकेच्या मालकीच्या अंडरग्राउंड नालीचे चेंबर फोडल्यामुळे तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या रस्त्याचे नुकसान केल्यामुळे तसेच रस्त्याच्या काही भागावर घरे, संडास बांधून अतिक्रमण केले आहे। तरी हे अतिक्रमण त्वरित काढण्यात येऊन नागरिकांना जाण्या येण्यासाठी, अंतविधी करण्यासाठी नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावी, ही नम्र विनंती
तसेच उद्या चालून कोणताही गुंड प्रवृत्तीचे लोक हे पत्रकार लोकांना तसेच महानगरपालिकेच्या मालमत्तेची रस्त्यावर अतिक्रमण अंडरग्राउंड नाली वरचे चेंबर याचे नुकसान करणार नाहीत, कायद्याला भितील, कायदा हातात घेणार नाहीत, म्हणून तुम्ही ही कारवाई करावी ही नम्र विनंती। तसेच यांच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करावे ही नम्र विनंती। व्हिडिओ चालू कर, बिंदास काढ, तुला कोण घाबरत नाही, काही कर। पाणी रोडला म्हणा, तुला काय करायचं? ते नालीचं पाणी कुठं? नाही नाही, हे पाणी भांडे अरे शांत बस माझी, शांत बस माझी, शांत बस माझी। तू कोण आहे? काय पाणी रोडला झालं, तू बांधबांध करायची नाही। कसं काय? कसं काय म्हणजे? कसं काय? तुला काय म्हणलं आम्ही? काय म्हणतो? आम्हाला सांगायचं, तुला काय बोललो काय आम्ही? तिकडं बघायचं, इकडं बांधबांध करायची नाही। पाणी कुणाचं आलं? पाणी कुणाचं असो, तू बांधबांध करायची नाही। पाणी रोडला चाललंय, बाकीचं बोलायचं नाही। तुला आम्ही काही जास्त बोललो नाही। बोलू नको, तू बोलायचंच नाही, तू बोलायचंच नाही, बोलायचं नाही, कोण म्हणलं तुला? काय घाले मी बोलणार बोलायचंच नाही। म्हणजे माझा शब्द उलटा म्हणजे तुम्हाला नाली रोडला पाणी होतं ते बोलणं चुकीचं आहे. थांबा. आम्हाला बोलायचंच नाही। पावसात मला काय बोलता येत नाही का? मी गाडी नाही घाली नाही का? तिचं माझं नाव घालायचं. पण पाणी दर ऐका, गल्लीत पाणी दरवेळेस होतंय। आम्हाला काय तर घेणं? आम्ही तुम्हाला एवढं जोर लागायची काय गरज? तुमचं पाणी नाही येत ना. आता आम्हाला तिथं माहिती झालं का पाणी दरवेळेस तिकडे येतं? अरे रोड एवढा नाही, सगळं व्हायचं। तकलीफ झाली ना। कसा? मी अंतोनला सांगितलं नालीचं पाणी येतंय। दरवेळेस काय म्हणले मी? मला काय रोड मी काय होतंय, चांगला रोड होता तर त्याला किती तकलीफ होत होती? तिथं म्हणलं वाटाण फेटाण हे नका करू। आम्हाला काय घेणं? बरं बरं रोड होता आता कुठवर होता आता? तुला काय करायची? म्हणजे गल्लीत किती कोणाची गल्ली? अजिबात बोलायला यायचं नाही इकडं। काय सांगतो नको कर तू, म्हणजे मजेन फेजी मला सांगू नको तू। तुमचं काय नाही। विनंती। तेज खबर महाराष्ट्र न्यूज संपादक सौ शारदा अंतोन गायकवाड। मोबाईल नंबर 9850 29 16 72। तुमच्या